सांगलीतील कॅफे शॉपमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झाली आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शहरातल्या कॅफे शॉपवर धाडी टाकण्यात आल्या. विश्रामबाग परिसरामध्ये मोठ्या संख्येने कॅफे शॉप चालू असतात. या कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारी युवा हिंदुस्थानकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र तरी देखील कारवाई झाली नाही असा आरोप करत एका कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून पोलीस मुख्यालयाच्या आवारात असणाऱ्या कॅफे शॉपवर धाडी टाकल्या. यावेळी अनेक कॅफे शॉप बंद असल्याचे आढळून आले. तर आक्रमक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कॅफे शॉप उघडायला लावल्यानंतर आतमध्ये निरोध पॅकेट व गर्भनिरोधक गोळ्यांचे मोकळे पाकिट आढळून आले. दरम्यान शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धाडीनंतर विश्रामबाग पोलीस देखील खडबडून जागे झाले. गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करून सुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते. 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. कारण या सांगलीमध्ये आत्तापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले आहेत. वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही. ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर महापालिका, कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आणि फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत. कारण वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा ही कारवाई होत नाही. आज ज्या एरियामध्ये आपण फिरतोय अशा सांगलीमध्ये काही कर्मचारी आहेत जे या कॅफे शॉपमधून हप्ते गोळा करतात. त्यांची नावं आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेली आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना 8 जून रोजी भेटून आम्ही ही सविस्तर माहिती दिली. त्यांनी इथल्या SP ही सूचना दिली आणि ताबडतोब हे सगळे कॅफे बंद करायच्या सूचना दिल्या. SP साहेबांना भेटून आम्ही ही सगळी माहिती दिली. SP साहेब नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिलेली आहेत जे अशा प्रकारच्या कॅफेंमधून हप्ते गोळा करतात. ज्या कॅफेंमध्ये गांजा, कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्यासुद्धा विक्री होते. अशा कॅफेंवरती कारवाई पोलिसांनी केलेली नाही. म्हणून आज आम्ही ही कारवाई करतोय. आम्ही इथले पोलीस प्रशासन अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन असे इल्लीगल कॅफेंवरती आम्ही आता धाड टाकतोय आणि आपल्याला आत्तापासून सकाळी 3 ते 4 कॅफे सापडलेले आहेत. त्याचबरोबर बरेच कॅफे चालक मालक ह्या कॅफेंना टाळं ठोकून पळालेले आहेत. मात्र ते कुठं जरी पळाले तरी आमचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी थांबतं. त्यांच्यावरती कडक कारवाई होईल.